नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती कोचिंग क्लासेस जवळा बाजार सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 अथर्व कुणाल प्रकाशन भाग 2 विषय गणित प्रश्न क्रमांक 41 तीन भिन्न अंकांच्या सहाय्याने तयार होणारी लहानात लहान 5 अंकी संख्या 5 अंकी विषम संख्या। मुलांना या ठिकाणी संभ्रमात पाडलेला आहे। तीन भिन्न अंक मध्ये तीन भिन्न अंक आणि तयार करायची आहे संख्या 5 अंकी। 5 अंकी विषम संख्या 5 अंकी विषम संख्या। मग यामध्ये पर्याय दिलेले आहेत। ए 1 0 0 0 1, त्यानंतर बी पर्याय आहे 2 0 0 1, सी पर्याय आहे 10,002, डी पर्याय आहे 54,321। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तीन भिन्न अंक असले पाहिजे। इथे 1 1 0 हे तीन अंक भिन्न आहेत, परंतु संख्या मात्र 5 अंकी व्हायला लागलेली आहे आणि विषम संख्या पाहिजे तीन। पण या ठिकाणी तीन भिन्न अंक येत नाही। 1 आणि 0 हे दोन अंक यायचे, म्हणून हा पर्याय या ठिकाणी कटेल, कारण तीन भिन्न अंक पाहिजे। 2 0 1 हे भिन्न अंक आहेत, परंतु संख्या 4 अंकी बनलेली आहे, म्हणून हा पण येणार नाहीये। आता 1 0 2 हे तीनही अंक भिन्न आहेत, याच्यापासून संख्या तयार झाली 5 अंकी, परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे? विषम संख्या, म्हणून पर्याय ए बी सी हे तीनही येणार नाहीत। आता बघा, तीन भिन्न अंक आहेत, 5 असेल 4 असेल 3 असेल 2 असेल 1 असेल, तीनही अंक भिन्न आहेत, 5 अंकी संख्या आहे आणि विषम आहे, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी डी हा येईल। हे सर्वांनी लक्षात घ्यावे। त्यानंतर आता प्रश्न पुढचा 42वा। 42वा प्रश्न काय आहे बघा, थोडासा छान विचार करण्यासारखा प्रश्न आहे। x मोठा आहे y पेक्षा, x y बरोबर 150, त्यानंतर x भागिले y बरोबर 6, तर x वजा y बरोबर प्रश्नचिन्ह। तर आता प्रश्नामध्ये बघा, तुम्हाला पर्याय काय दिलेले असतात। तुम्हाला पर्यायाचं निरीक्षण आधी करावं लागतं। पर्यायाचं निरीक्षण केल्यावरच तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतात। पर्याय ए आहे 25, पर्याय बी आहे 15, पर्याय सी आहे 30 आणि पर्याय डी आहे 12। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सोपी गोष्ट कोणती लक्षात घ्यायची असते? x हा मोठा आहे, कोणापेक्षा मोठा आहे? y पेक्षा। x आणि y चा गुणाकार 150 आहे, x भागिले 5 बरोबर 6। मग अशी कोणती संख्या आहे पर्यायामधील की आपण जर किंमत x ची जर ठेवून पाहिली तर आपलं सर्व क्रिया बरोबर येते। आता आपल्याला शेवट आणायचं काय? x ची किंमत पर्यायातून गृहीत धरा। समजा x ची किंमत आपण पर्यायातून गृहीत धरली तर दोन संख्यांचा गुणाकार 150 येतो। अशा कोणती संख्या आहे बघा? 30 गुणिले 5, 3 5 15, 150। जर x ला आपण काय केलं? 30 गृहीत धरलं आणि y ला जर 5 गृहीत धरलं तर दोन्हींचा गुणाकार येतो 150। मग आता x भागिले y बरोबर 6, x ची किंमत 30 आहे भागिले 5 बरोबर
6 म्हणजे x भागिले 5 y बरोबर 6. आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. मग x ची किंमत किती आली 30 आणि y ची किंमत किती आली 5. आपल्याला प्रश्नात काय विचारलंय बघा, x वजा y बरोबर किती. x आहे 30, y आहे 5 बरोबर त्याचं उत्तर आलेलं आहे 25. मग 25 हा पर्याय कुठे आहे, ऑप्शन नंबर ए वर. आता बघा आपण त्या पर्यायामध्ये किमती ठेवून बघायच्यात. x हा मोठा आहे y पेक्षा, बरोबर आहे. 30 हा मोठा आहे 5 पेक्षा. x गुणिले y 30 गुणिले 5 150 उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर x भागिले y 30 भागिले 5 बरोबर उत्तर 6 आलेलं आहे. x वजा y, x ची किंमत 30, y ची किंमत 5, 25. अशा प्रकारे ऑप्शन नंबर काय येतं मुलांनो, तर ऑप्शन नंबर ए. आता प्रश्न 43वा. 43वा प्रश्न काय आहे याकडे बघूया. आयतामधील सर्व कोणांच्या मापांची बेरीज. मुलांनो, आयतामधील सर्व कोणाच्या मापाची बेरीज, आयतामधील सर्व कोणाच्या मापाची बेरीज. आता तुम्हाला मी नेहमी शिकवलेलं आहे मुलांना, चौरस असो, वर्तुळ असो, आयत असो, या सर्वांच्या कोणांच्या मापाची बेरीज किती येत असते, तर ती आहे 360 अंश. 360 अंश. पर्याय क्रमांक सी. याला वाचायची सुद्धा गरज नाही, कारण त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज ही काय, त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आणि आयत असेल, चौरस असेल, वर्तुळ पूर्ण भाग असेल, त्या सर्वांचा भाग असतो 360. आता आपल्याला लगेच पुढचे प्रश्न बघायचे. यामध्ये पुढच्या प्रश्नात बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 44. खूप छान प्रश्न आहे. एक घड्याळ आहे मित्रांनो. एक घड्याळ दर तासाला 8 मिनिटं पाठीमागे पडते. सकाळी 9 वाजता अचूक वेळ होती आणि सायंकाळी 6 वाजता किती वेळ दर्शवेल. उदाहरण वाचलं. सकाळची वेळ किती होती अचूक, बघा सकाळी अचूक वेळ, अचूक वेळ, अचूक म्हणजे बरोबर किती होती, 9 वाजले होते, 9 वाजता. आणि ते घड्याळ 10-10 मिनिटं पाठीमागं पडते प्रत्येक तासाला. 1 तास झाला की ते घड्याळ 8 मिनिटं पाठीमागं पडते. किती मिनिट, 8 मिनिट. आणि सायंकाळच्या 6 वाजता किती वाजले, म्हणजे सायंकाळच्या 6 वाजता, सायंकाळच्या 6 वाजता, बरं सायंकाळचे 6 वाजता. त्याला काय करायचं आहे, सायंकाळच्या 6 वाजता, सायंकाळच्या 6 वाजता किती वेळ असेल, योग्य 6 वाजता योग्य वेळ कोणती. आता इथे काय करायचं मुलांना, लक्षात घ्यायचं. बघा सकाळी जर घड्याळ बरोबर होतं, ते घड्याळ 9 वाजता सुरू झालं, परंतु काय होते, प्रत्येक तास झाला की ते घड्याळ 8 मिनिटं पाठीमागे पडते. आणि मग सायंकाळच्याला खरोखर किती वाजले असतील. आता सायंकाळच्याला 6 वाजले. आता आपल्या घरात जे लावलेलं घड्याळ आहे ते बिघडलेले घड्याळ आहे. या बिघडलेल्या घड्याळ 8-8 मिनिटं पाठीमागे पडते. तर मग किती वेळ पाठीमागे होईल, याचं प्रश्नाचं उत्तर खूप सोप्या पद्धतीने. 9 वाजल्यापासून 6 वाजलेपर्यंतचे तास मोजा. बघा 10, 11, 12, 1, 2, 3, 4,
5 6. आता झालं किती? 9. 9 तास. कुठपर्यंत ते कुठपर्यंत झाले? 9 तास वेळ झाली. पण हे घड्याळ प्रत्येक वेळी 8 मिनिटं पाठीमागं पडते. म्हणजे 9 गुणिले 8 किती मिनिट घड्याळ पाठीमाग पडणार आहे? 72 मिनिट. 72 मिनिटे हे घड्याळ पाठीमागं पडणार आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे की एकूण तास किती व्हायले तर 72 तास याच्यातून कमी करायचे आहेत. कुठपासून? बघा, 72 तास म्हणजे 1 तास 12 मिनिट. 1 तास 12 मिनिटे काय करायचे आहेत? 6 वाजल्यामधून आपल्याला कमी करून टाकायचे आहेत. 6 वाजणार आहेत सायंकाळ. या 6 वाजणार आहेत. 6 वाजच्यामधून 6 वाजल्यापासून आपल्याला 1 तास 12 मिनिट कमी करून टाकायचे. मग आता किती होतील? इकडचे जे 6 होते, इथं 5 राहिले, इकडं 60 मध्ये गेले. 60 मधून 12 गेले 48. 5तून 1 गेला 4. तर घरातील बंद घड्याळातील वेळ, घरातील बंद घड्याळाची वेळ, बंद घड्याळाची वेळ, वेळ 4 वाजून 48 मिनिट आहे. मग आता हा पर्याय आपल्याला कुठं दिसतो? बघा, 4 वाजून 48 मिनिटे, पर्याय क्रमांक बी. 4 प्रश्न आपण अगदी व्यवस्थित घेतलेले आहेत. आता याच्या नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे 45. या 45व्या प्रश्नामध्ये मुलांनो काय दिले? 2 लघुकोणाची बेरीज, 2 लघुकोणाची बेरीज, बेरीज बेरीज ही डॅश 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 आहे. आता मुलांनो, लघुकोण कशाला म्हणतात? बघा, लघुकोण म्हणजे काय? तर तो 90 अंशपेक्षा 0पेक्षा जास्त व 90 पेक्षा कमी, 90 पेक्षा कमी, याला आपण लघुकोण असे म्हणतो. याला काय म्हणतात? लघुकोण. आता 2 काय म्हणते? 2 काय म्हणते? लघुकोण म्हणते. 2 लघुकोणाची बेरीज ही 2 लघुकोणाची बेरीज. आता बघा, लघुकोण हा 5 अंशाचा सुद्धा असतो, अधिक 5 अंशाचा असतो. 2 लघुकोणांची बेरीज लघुकोण पण असते, 2 लघुकोणांची बेरीज लघुकोण पण असते, आणि 2 लघुकोण आपण जर गृहीत धरला 89 अधिक 89 अंश, हे दोन्ही लघुकोण आहे. मग या सर्वांची बेरीज येते 178 अंश. म्हणजे 2 लघुकोणांची बेरीज 90 पेक्षा कमीच असते, हेही बरोबर आहे. 90 पेक्षा जास्तच असते, तेही बरोबर आहे. 180 अंश असते, हे मात्र चुकीचं आहे. 180 अंश असते, चुकीचं आहे. डी पर्यायामध्ये आहे 0 अंशपेक्षा जास्त व 180 अंशपेक्षा कमी. आपल्याला व्याख्यातच दिलेले आहे बघा, हे लघुकोण आहे आणि हे जे आहे लघुकोणांची बेरीज 0पेक्षा जास्त व 180 अंशपेक्षा कमी असू शकते. कोणतेही 2 लघुकोण जर आपण घेतले तर त्यांची बेरीज आपल्याला 0 अंशपेक्षा मोठी पण असू शकते. 2 लघुकोणांची, ते कसं दिलं? 5 अंश अधिक 5 अंश, हे दोन्ही लघुकोण आहेत, त्यांची बेरीज लघुकोणच आलेली आहे.
89 अधिक 89 हे दोन्ही लघुकोण आहेत, त्यांची बेरीज 178 आलेली आहे, म्हणून त्याचा पर्याय क्रमांक डी. आता बघा, याच्यानंतरचा एक प्रश्न आहे आलेखाचा आहे. या आलेखामध्ये तुम्हाला काय करायचं मुलांनो, आता याचा पर्याय क्रमांक होता डी. आता आलेख, या आलेखामध्ये काय विचारलं, सोबतच्या आलेखाद्वारे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मधुराने लाईटवर चालणाऱ्या वस्तू खरेदी केल्या असतील त्याला आलेला खर्च किती. आता लाईटवर चालणार काय आहे, लाईटवर चालणार पंखा अधिक मिक्सर, पंखा अधिक मिक्सर, पंखा अधिक मिक्सर, मिक्सर. मग पंखा किती लाईटवर चालतो बघा, पंखा चालतो, पंख्याची किंमत आहे 2500 आणि मिक्सरची किंमत आहे 4500. या दोन्ही मिळूनची किंमत किती होते बघा, 7000. मग लाईटवर चालणाऱ्या ज्या वस्तू आहेत तिला येणारा खर्च आहे तो आहे 7000, पर्याय क्रमांक डी. तर अशा प्रकारे आपण किती प्रश्न पाहिले बेटा, 46. या ठिकाणी पुढील प्रश्न,